नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, बऱ्याचशा नागरिकांच्या अशा समस्या होत्या, म्हणजेच काय, माझ्या व्हिडिओंच्या खालती सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स सुद्धा येतात की साहेब हे तक्रारी करून काय होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही, अधिकारी मजूर झालेले आहेत, ते एकमेकाच्या साथीला बरोबर असतात आणि हे सगळं करून काही होत नाही। परंतु हा समज खोडून काढलेला आहे प्रदीप मोरे माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी। तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायती संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केल्या होत्या। ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक घोटाळा होत होता आणि त्या संदर्भात त्यांनी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यश सुद्धा आलेलं आहे। याच्यामध्ये जो घोटाळे करणारे सरपंच असतील किंवा त्या ठिकाणी ग्रामसेवक असतील, तर सरपंचाच्या प्रॉपर्टीवरती बोजा सुद्धा चढवण्यात आलेला आहे। जो ग्रामसेवक ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्याच्या पगारातून अपहाराची रक्कम म्हणजे घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याचं कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे। तर अशा प्रकारची ही बातमी प्रसिद्ध झाली होती आणि त्या बातमी संदर्भातच आजची ही व्हिडिओ आहे की नेमकी काय प्रकार घडला होता। थोडक्यात या ठिकाणी ती बातमी तुम्ही बघायलाच या आता नंतर या व्हिडिओच्या नंतर। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की पाठपुरावा जर दमदार असेल तर 100% या ठिकाणी कार्य होते। आणि ही कारवाई केली कोणी? कुठल्या मंत्र्यांनी कारवाई केली नाही, कुठल्या खासदारांनी, कुठल्या आमदारांनी, कुणीच ही कारवाई केली एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी, एक माहिती अधिकार कायद्याचा अभ्यासक त्याने ही या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे आणि या संदर्भात जोरदार पाठपुरावा केलेला आहे। तर मित्रांनो, बरेचसे नागरिक काय म्हणतील, तर जाऊ दे, आता ते आमदार होते, त्या आमदारांनी चौकशी होती, म्हणजे ते विषय तिथे खोल झाला असेल किंवा असं झालं असेल। तर असा कुठला भाग नाही की सर्वसामान्य सुद्धा व्यक्ती जर त्यांनी ठरवलं की जोरदार पाठपुरावा केला तर 100% त्या पाठपुराव्याला यश मिळतं। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे। तर मित्रांनो, त्यांनी जो पाठपुरावा केला, नेमकी कशा प्रकारे त्यांना यश मिळालं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। बातमी सरपंचांसाठी महत्त्वाची आहे। सरपंचांनो, घोटाळा केला तर तुमच्या मालमत्तेवर आता जप्ती येऊ शकते। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीनं तत्कालीन 2 सरपंचांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे। यासोबतच ग्रामसेवकाच्या वेतनातून अपहाराची रक्कम वसूल करायला सुरुवात झाली आहे। गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला 80 लाख रुपयांचा निधी मिळाला होता। ही रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। निधी खर्चाची योग्य कागदपत्र न मिळाल्यानं तत्कालीन ग्रामसेवक सुनील खैरनार यांच्या मासिक वेतनातून अपहाराची रक्कम वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। तत्कालीन सरपंच अर्चना देवरे आणि प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर 39 लाख रुपयांचा बोजा चढवण्यात आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या पाठपुराव्याला त्यामुळेच यश आलंय। मालेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी एक असा ऐतिहासिक निकाल दिला। त्या निकालात सरपंचांच्या डायरेक्ट प्रॉपर्टीवर मालमत्तेवर बोजा चढवला आणि ग्रामसेवकाच्या मासिक वेतनातून पैसे वर्ग करण्यात येते असं मला पत्र भेटलं।